पहिलो डबा येऊ बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करते धुंदी कोकणची या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही कुर्ल्यांचे डबे काढून जात आहोत. तर डबे टाकतानाचा व्हिडिओ इलेलो नाही, कारण काल भरपूर रात्र झाली, 7:30 वाजले होते. त्याच्यामुळे रात्री तर काय दिसणार पण नाही. आणि धावत धावत गेलो आणि डबे टाकून येलो. तर हे डबे आहेत त्यात आम्ही काढूक चाललो. माझ्याबरोबर आहे बाबा म्हणजे पंकज, तो इल्यावर दाखवेन मी तुमका. तर बाई घेऊ आणि निरंजन आणि मी आम्ही 3 जण मिळून ते डबे काढूक जाऊ. तर ह्यो बघा, ह्यो बाबा का मी त्याचं नाव पंकज आहे, आम्ही प्रेमान बाबा म्हणतो लहानपणापासून. आणि ह्यो निरंजन आणि मी. आणि दुसरा म्हणजे सकाळचे 6 वाजले. तर रात्रभर आम्ही झोपलाव ना, कुर्ल्यांचे डबे लावलेले म्हणून. डोळे पण बघा. तर जागा आमका माहिती होत्या की खय जास्त कुर्ला भेटतात. गेल्या टायमिंगला पण डबे लावले होते मी. तर जास्त कुर्ला भेटतात ते डबे लावले. आता जास्त कुर्ला भेटूकच हव्या. सकाळचं वातावरण बघा, सूर्य पण अजून बाहेर यायचं आहे. आणि ही वाट एकदम भारी वाटतं सकाळचं. कसली कानेर नाही काय नाही, पक्ष्यांचं किलबिलाट असं नसतो. आणि इकडं वर आमचं गवळदेव असतं. गवळदेव म्हणजे वर्षातनं एकदा, म्हणजे डिसेंबर महिन्यात आम्ही जातो आणि तिकडे एकदा जेवण करतो. पाणी कमी आहे, कल्पना एवढंच कमी पाणी होतं. पिशी घेतलं बाबा. ऐकून तरी मासे पकडला, हे बांधला नाही. हा बघा, बांध घालून खालती मासे पकडलेले आहेत. हा जो वर दिसत आहे ते आम्ही गवळदेव म्हणतो, गवळदेव. आणि त्याच्याच बाजूक म्हणजे इकडं एक नदी पण आहे मोठीवाली, शिवगंगा नदी, जी खाली मी तुम्हाला दाखवले होते, बाकीच्या व्हिडिओतनं दाखवले आहे. तो डोंगर. आणि आपण हैसर आता डबे लावला हो. टोटल 3 डबे लावलेले आहेत. एक हैसर गेल्या टाइमिंगला पण एक हैसर लावलेलो. हो डबं हे बघा. तर तेव्हा 6 भेटलेल्या त्या डब्यात. आणि पाठीमागच्या डब्यात अजून कमी भेटला होता. तर अजून दुसरे 2 डबे खाली लावलो आम्ही म्हणून. तो डबा आम्ही पहिले वर लावला होता. तर चला आता डबं काढूया एक एक. काट्यातलं चालता व एक डबो खालती आहे, तिसरं डबो खालती आहे, एक डबो होय. पहिलं डबो मी येऊ पुढे. चप्पल नाही घातली. पाणी कमी झाला. पण एवढं कमी. पहिलो डबा येऊ बघा. कुठल्या भरपूर येतात. हे बघा कुर्ल्यांचा आवाज बघा. एक साइड क्रॉस कर ना, पाणी साईडचं. ही बघा 2-3 कुर्ल्यांचे, 3 कुर्ल्या गेल्यात. 3 कुर्ल्या आहेत. पुढे गेला दाखवतो. पहिले तिकोले डबे काढून घेतो. थांबू. आता हे दुसरं डबो
बघा ह्यो वाटेरच लावला होता डबो, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर झाडा बिडा लावला ठेवला फांद्या. ह्याच्यात पण आतमध्ये मासो पण गेलो ह्याच्यात. मासे गेलेत, मासे 2 आणि एक खेकडो हा. बाहेर नेऊन टाकूया. तो पण डबो निरंजन. तर आता 3रा डबो आहे सर लावलेलो, तो काढतो. त्याच्यात पण कुर्ले आहेत. चला बाहेर. आता डबे घेऊन आम्ही बाहेर जातो आणि बाहेर जाऊन कुर्ला काढू. काय खुशी लागतो का पकडशील बाहेर लिहिली मी ना पकडू. पकड ना, हात घालून पकड. पण आता डबल पकड. तू खाली पडत का? शेंगची पण 2 कुर्ल्या आहेत, 2 कुर्ल्या आहेत आणि एक मासो आहे. वरते तिथे मरत ती दाखव. सोड बघू एक बाजून. व्हिडिओ दाखव. हे बघा कुर्ल्याचे दोन्ही पाय कसा पकडायचा नाही तर ती चावता. ही बारकी शेंगटी सोडून दे. ही बघा कुर्ली. ह्याच्याच बघा एक डेकळो आहे. बघा
हे बघा हे बघा हे डेको उड्या मारतात तो मरत नाही पाण्याच्या बाहेर तरी जास्त वेळ. वातावरण बघा आणि हा भात आहे. भात कापाय 8-10 दिवसात भात कापतो आणि सकाळचं सूर्योदय आहे. एक 2 3 4 5 6 पूर्ण भेटले आहेत. 2 मोठे आहेत आणि बाकीचे छोटे आहेत. एक ह्या बघा कुर्ल्या. कुर्ल्या पकडून झालेत. आता हे वाळात पुन्हा कुर्ला बघू गेलेत. हे बघा वाळात मासे पण बघतात. नदी सोड नदी सोड बावडी सोड कशातून घेऊन भांड्यात नाही काहीतरी बारके मासे बघताय. काच आहे रे बघ काच बघ हे जिवंत राहतील. हे काढवीची पिल्लं आहेत ती. काढी हातच गोत ना बाबू दरी घेऊन जा. ह्या बघा ह्या काढवीचा पार. हॅलो तिला तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओज.